सचिन घायवळला शस्त्र परवानाच दिलेला नाही, कदमांवरील सगळे आरोप चुकीचे, फडणवीसांकडून अप्रत्यक्षपणे योगेश कदमांची पाठराखण. राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न, छोटी मोठी वादळं आली म्हणून पर्वत हलत नसतात, विरोधकांना गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं उत्तर. कोथरूड गोळीबार प्रकरणात सचिन घायवळवरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल, तर पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग, पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच करणार तपास. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा हंबरडा मोर्चा, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता उद्धव ठाकरेंसह कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार. ती 26 लाख शोभते का रे पुणे जिल्हा बँकेला? मी चेक घेणार आहे, 1 कोटी रुपये दे. पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून पीडीसीसी बँकेच्या संचालकांना अजितदादांनी ठणकावलं. 26 लाख रुपये काय देता, किमान 1 कोटींचा चेक द्या. बँक संचालकांना अजितदादांचा टोला. उद्धव ठाकरे, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे आज ठाण्यात. ठाकरे आणि गणेश नाईक एकाच मंचावर येणार. कोकण मंडळ म्हाडा सोडतीसाठीही शिंदे ठाण्यात. बडे नेत्यांच्या दौऱ्यामुळे ठाण्यात वातावरण तापलं. कबुतरांकरता जैन समुदायाचा लढा सुरूच. दादरमध्ये मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीकरता प्रार्थना करणार. प्रार्थना सभेमध्ये ठरवणार आंदोलनाची पुढची दिशा. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पहाटेपासूनच पाहणी दौऱ्याला सुरुवात. वारजे चौकापासून वाहतूक कोंडी आणि रस्त्याची अजितदादांकडून पाहणी. वीस 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं. माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब. 20,000 मतदार बाहेरून आणले. भाषणादरम्यान सेनेचे आमदार विलास भुमरे यांची आधी कबुली आणि शिंदेंच्या सूचनेनंतर केलं घुमजाव. नमस्कार. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. पुण्यातली बातमी आहे. पुण्यामध्ये निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांनी क्राईम ब्रांच तपास या प्रकरणाचा करणार आहे. विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव घेतली. मुंबईतील मुक्तगिरी बंगल्यावर कदमांनी शिंदेंची भेट घेऊन आपली बाजू मांडली. एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांना अभय दिल्याची माहिती समोर आली आहे. चुकीचं काम केलं नसेल तर घाबरायची गरजच नाही असं शिंदे कदमांना म्हणाले. टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा असं शिंदेंनी कदमांना ठणकावून सांगितलंय. गुंड सचिन घायवळला म्हणजे निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम अडचणीत आले होते. यावरून विरोधकांनी कदमांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, तर शिंदेंनी योगेश कदमांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान निलेशचा भाऊ म्हणजे सचिन घायवळला परवाना दिलाच नाही, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा कदमांवर कारवाई न करण्याचं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलेलं आहे. एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती, पण हा परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही. या घायवळ प्रकरणामध्ये वादात सापडलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एक्सवर पोस्ट करत विरोधकांना उत्तर दिलेलं आहे. 2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काही जण करतायत, तरी देखील सच्चा शिवसैनिकाच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढलेल्या आहेत, परंतु तेव्हा देखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं त्यालाच ताकद देण्याचं काम काही जण करतायत.
स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काही जण तेव्हापासूनच करत होते. छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत कधी हलत नसतो, असं ट्विट केलंय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आणि विरोधकांना सडेतोड उत्तर त्यांनी या माध्यमातून दिलं आहे. निलेश घायवळसह आता सचिन घायवळवर देखील मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोथरूड गोळीबार प्रकरणामध्ये सचिन घायवळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याच गुन्ह्यात पुणे पोलिसांनी निलेश घायवळला सुद्धा आरोपी केलेला आहे. आधी निलेश घायवळसह त्याच्या साथीदारांवर कोथरूड गोळीबार प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता सचिन घायवळ याचंही नाव त्यात ऍड करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरही मकोका लावण्यात आलाय. मध्ये बेस्ट कामगार सेनेचा मेळावा पार पडला. ठाकरे ब्रँड सुरू झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी होईल. बेस्ट निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही, पुढच्या वेळेला ताकदीनं मैदानात उतरू आणि विजय मिळवू असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे, तर काही ठिकाणी महायुती म्हणून लढणार असल्याचं फडणवीस म्हटलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज आमनेसामने येणार आहेत. उद्धव ठाकरेंची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजपचे मंत्री गणेश नाईक करणार आहेत, तर म्हाडा कोकण विभागाच्या घरांच्या सोडतीकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील. मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाचा पहिला अधिकृत मोर्चा ठाण्यामध्ये निघणार आहे. ठाणे मनपातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी पालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढणार का यावर चर्चा सुरू झाली आहे. सोलापूरच्या सांगोल्यात शेकापला खिंडार पडले. शेतकरी कामगार पक्षातील बाळासाहेब एरंडे, भाऊसाहेब रुपणर आणि सचिन देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आमदार बाबासाहेब देशमुखांना धक्का बसलाय. सांगोल्यात भाजपच्या रॅलीत हुल्लडबाजी समोर आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी बाबासाहेब देशमुखांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकल्या. सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही, मात्र या घटनेचा शेकापच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. बाबासाहेब देशमुखांच्या घरावरील हल्ल्याची घटना चुकीची असून पोलिसांनी तातडीनं आरोपीला पकडून कारवाई करावी असे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार भुजबळांच्या आहारी गेल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. जो भुजबळांच्या आहारी जातो तो संपतो असाही घणाघात त्यांनी केला. अतिवृष्टीग्रस्त भागाच्या यादीतून अकोला जिल्ह्याला वगळण्यात आलंय. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. मात्र तहसीलदार गैरहजर असल्यानं शिवसैनिकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या मांडला. मुंबईत युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. सरन्यायाधीशांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अकोल्याच्या बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी करण्यात आली. दिवाळीपूर्वी मदत न दिल्यास काही दिवाळी साजरी करण्याचा इशारा देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील अर्धवेळ महिला परिचारिका आणि सेविकांच्या आई कामगार संघटनेकडून जळगाव जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं. पगारवाढ, करुणा भत्ता आणि मानधन वेळेवर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं टॉवरवर आंदोलन केलं. वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आणि मंगरुळपीर हे 3 तालुके अतिवृष्टीच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली आहे. करमाळ्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी मोर्चात सहभाग नोंदवला. दरम्यान आमदार खताळ यांच्यावर जेसीबीतून फुलांची उधळण करण्यात आली. हिंगोलीच्या सेनगाव तहसील कार्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी तहसीलदारांच्या खुर्चीवर सोयाबीनची झाडं फेकून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तातडीनं हिंगोली सेनगाव तालुक्यांना अतिवृष्टीच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात आली. राज्य सरकारकडून आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुधारित GR काढण्यात आलाय. कालच्या GRमध्ये नांदेड जिल्ह्याचा आणि तालुक्यांचा उल्लेख नव्हता आणि त्यामुळे वाद झाल्यानंतर शासनाकडून पुन्हा सुधारित GR जाहीर करण्यात आला. या नव्या GRमध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आलाय. निलेश घायवळसह सचिन घायवळवर देखील मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोथरूड गोळीबार प्रकरणी सचिन घायवळवरही गुन्हा दाखल झालाय. पुण्यातील निलेश घायवळ प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे आता पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करणार आहे. घायवळला शस्त्र परवाना दिलाच नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. मंत्री कदमांवरील आरोप चुकीचे असल्याचंही ते म्हटले. सांगली पोलिसांकडून 1,11,00,000च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
इगतपुरी बनावट कॉल सेंटर प्रकरणी अनेक आयपीएस अधिकारी सीबीआयच्या रडारवर आलेत आणि याबाबत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली। या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी कठोर भूमिका घेतली असून लवकरच कारवाई अधिक तीव्र होऊ शकते असे संकेत देण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचं लोकार्पण केलं जाणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते 12 ऑक्टोबरला लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। नांदेड जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर झालंय। 14 पंचायत समित्यांपैकी 6 ठिकाणी सभापती पद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय। बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार तालुक्याला अतिवृष्टीच्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे। यासाठी तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। उल्हासनगरमध्ये विकास कामांसाठी रस्त्यावर खड्डे खोदण्यात आलेत आणि यामुळे नागरिकांनी नाहक त्रास सहन त्यांना करावा लागतोय। तातडीनं कामं पूर्ण करून रस्ता सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून रविवार सकाळ 9 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणी पुरवठा बंद असेल। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आणि त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये विकास पासलकर आणि इतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्याकडून पुण्यामध्ये सध्या दौरा सुरू आहे किंवा पाहणी सुरू आहे। बीडमध्ये ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडीचं आयोजन करण्यात आलंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी दिंडीमध्ये सहभागी होण्याचं आवाहन रामेश्वर महाराज धपाटे यांनी केलं। धाराशिवमध्ये पुण्यातील दुनियादारी ट्रस्ट आणि हेवन पार्क मित्रमंडळानं जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलं। या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, कंपास बॉक्स, वह्या, रायटिंग पॅड, पेन सेट तसंच अन्य आवश्यक शालेय साहित्य देण्यात आलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मार्गावर भीषण अपघात झाला। 3 वाहनं एकमेकांना धडकली। अपघातात टेम्पो चालक किरकोळ जखमी झालाय। ड्रग्ज तस्करांना खडकपाडा पोलिसांनी दणका दिलाय। 17 ड्रग्ज तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। 13 आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून 4घांचा शोध सुरू आहे। या कारवाईमध्ये 70 लाखांसह गांजा, वाहनं, पिस्तूल आणि वॉकी टॉकी जप्त करण्यात आलाय। गोंदियाच्या आमगावात मल्हारी तलावात जहाजावरून पडून एकाचा मृत्यू झालाय। सुखदेव कुवरलाल दुधबर्वे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। बुलढाण्याच्या मलकापुरात अल्पवयीन तरुणीचं अपहरण केल्याप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं। यावेळी संतप्त जमावानं 3घांना बेदम चोप दिला। मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकलाय। पेट्रोल पंपावरून दरोडेखोरांनी रोख रक्कम लंपास केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी ही माहिती दिली। दक्षिण अमेरिकेतील लोकशाही चळवळीला बळ देणाऱ्या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया मचाडो यांना शांततेसाठी यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय। मात्र हा पुरस्कार आपल्यालाच मिळावा यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः तीव्र संताप व्यक्त केलाय। अभिनेता सुनील शेट्टी यानं व्यक्तिमत्व हक्काच्या संरक्षणासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। अनेक सोशल मीडियावरील पेजेस आणि वेबसाईट परवानगीशिवाय त्यांच्या छायाचित्रांचा वापर जाहिरातींसाठी करत असल्याचा शेट्टी यांनी दावा केलाय।